पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। आपण पाहताय महाराष्ट्र सुपरफास्ट आवाज जनतेचा। आपण आहोत आज नालासोपारा नगरीमध्ये मनवेलपाड्यामध्ये आज गवळी समाजाची जी संघटना आहे त्या संघटनेमार्फत आज जो कार्यक्रम चालू झालेला आहे इकडे मनवेलपाड्यामध्ये, तर त्याविषयी आपण जे विपुल साहेब आहेत गवळी समाजाचे जे अध्यक्ष आहेत तर त्यांच्याकडून जाणून घ्यावे या माहितीची कार्यक्रमाची रूपरेषा। नमस्कार। आज जो गवळी समाजाचा नमस्कार। गवळी समाज संघटना कसं जिल्हा नागपूर नाही का, या संघटनेचा 4था वर्धापन दिन सोहळा आज इथे अत्यंत भव्य दिव्य आणि आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला। नंतर मी माझ्या सर्व समाज बांधवांना या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपण सर्वजण आज या सोहळ्याला सहकुटुंब सहपरिवार आला। आज बघत असाल की हॉल पूर्ण भरलेलं होतं। आज मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आपल्याला डबल हॉल घ्यायला लागेल। नक्कीच ही संघटनेची वाटचाल आहे। कुठेतरी 10 माणसामधून 7 माणसामधून सुरुवात केलेली संघटना आज या संघटनेचा अधिकृत सदस्य हजर झालेले आहे। नक्कीच या सोहळ्यानिमित्त आज आपल्याला सांगेन पुढचे उद्देश संघटनेचे आहेत। तर मी आज माझ्या मागच्यामध्ये सांगितले की पुढचं आमचं शिक्षण, रोजगार, या संघटनेचा मधुवन मेळावा असेल। संघटनेचं अधिकृत गवळी समाजाचं एक गवळी जॉब प्लेसमेंट या नावाचं आपण प्लेसमेंट चालू करतोय। गवळी विवाह मंडळ आपण चालू करतोय आणि ह्या समाजात कुठेतरी ह्या विभागात कार्यालय म्हणजे वास्तुता आम्हाला बांधायचं आमचं स्वप्न आहेच, पण हे एका वर्षात 1 किंवा 2 वर्षात ह्या परिसरात एखादं ऑफिस, एखादं कार्यालय, हे एखादा छोटीशी 10 बाजाची रूम का होईना 10-15 लाखाची हे आम्ही घेण्याचा निश्चय केलेला आहे। नक्कीच ह्या माझ्या सर्व कार्यक्रम टीमच्या जोरावरती हे आम्ही नक्कीच हे करून दाखवू। तर आज तुम्ही जे 10वी-12वी झालेला आहे त्यांना चांगल्या प्रकारे मार्क मिळालेला आहे तर त्याचा तुम्ही आम्ही जे सत्कार करतो त्याबद्दल तुम्ही काय? नक्कीच 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगेल, आज 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा इथं गुरुकुळ सोहळा झाला। नक्कीच आपल्या हे यश आहे। पुढे जाऊन आपण आम्हाला तर असं वाटतं की आमच्या समाजाचं प्रत्येक मुलगा हा डॉक्टर, इंजिनियर झाला पाहिजे। नक्कीच आपण डॉक्टर, इंजिनियर झाला समाजाचं उद्या नाव उंचावेल। त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच आपलं यश वाढत जावं असं मी शुभेच्छा देतो। गवळी समाज संघटना ही आपले 4 वर्ष पूर्ण आली। समाजाला म्हणजे आपला योगदान म्हणजे आज महिन्याने आम्ही बघितले की जे आमचा मेहनत आहे सकाळपासून आम्ही बघितलं की महिनाभर 2 महिने आम्ही काम करतोय तर आज आम्हाला फळ प्राप्त झालं। हे मी स्वतः ग्राह्य करतो आणि समाजाने मला दाखवलं की एक दूध काय असतं आणि ते या मावळमध्ये आम्ही जमा केलं आणि आमच्या स्त्रिया या लेडीजनी पण एवढं काम केलं आम्हाला, ते पण सहकार्य केले पूर्ण की आम्हाला बोलावं लागलं नाही। असं सहकार्याचं मुळे काम आहे त्यांचं आणि बोलायची गरज नाही लागली की एक जण मिळाली, एक स्त्री मिळाली तर 10 जणी त्या बरोबर कामाला करतात। ही एक आपली रचना असते, ती रचना दाखवलेली आहे आणि एक गवळी समाज म्हणून आम्ही संघटना चालवतोय। 4 विभागाची आहे, विरार, वसई, नालासोपारा, नायगाव ही एकजूट आणि नालासोपारापर्यंत ही माणसं आलेली आहेत। आपल्याकडे पोच पावते आपल्याला मिळालेली आहे। माणसं ही एकत्र कशी यावी तर आम्ही ही एकजूट केले। विनोद रिकामे, बिलकुल गोरे यांनी एक जोड केला आम्हाला आणि एक रस्ता दाखवला। त्याबरोबर आम्ही रायगडकर म्हणून वर्धा तालुका म्हणा, महाड म्हणा, रत्नागिरी म्हणा, हे एकत्र कोल्हापूर म्हणा, हे एकत्र येऊन आम्ही एकत्रित काम करतोय। त्यांना सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा बोलतोय। मी विलास धुमाल आपला संघटनेकडून खातेदार म्हणून माझा एक मॅसेज त्यांना देतो की असे सहकार्य आम्हाला करत राहा आणि आमची ही आशा वाढत जाईल आणि पुढे आपलं एक कार्यालय होणार आहे पुढच्या वर्षी आणि 5 वर्ष हे आपलं कार्यालय पूर्ण करायचं आहे आणि आपलं नाव जोमानी करायचं आहे या संघटनेमध्ये 4 विभागामध्ये। तर ही तुमची साथ आम्हाला पाहिजे आहे, ही माझी गवाही, तुमची मला आशीर्वाद पाहिजे आहे, हीच माझं सांगणं आहे। तिथे मी थोडं थांबतो। धन्यवाद। नमस्कार, विशाल लक्ष्मी रिकामे सांगायला मला असं वाटतं की मागील 3 वर्षापासून आम्ही स्थापन केली होती। खरोखर या तालुक्यामध्ये जो आमचा समाज आहे हा बिघडला होता।
तो समाज बिघडला असताना आम्ही या संघटनेच्या माध्यमातून सर्वांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला आणि आमच्यासोबत आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनी आमच्या खात्या राहून अतिशय उत्तम काम केलेलं आहे. भविष्यामध्ये आमची वाटचाल अनुभव वाढणार आहे.